हर हर महादेव श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या काळामध्ये महादेवांची पूजा करणं विशेष असं मानलं जातं। असं मानलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। त्यामुळे श्रावणातील सोमवारी शंकरांची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे। या महिन्यामध्ये केलेल्या व्रतवैकल्याचं चांगलं फळ हे आपल्याला मिळतं असतं। असंही सोमवार हा शंकरांचा आवडता वार आहे, त्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष असं महत्त्व दिलं जातं। त्यामुळे श्रावणी सोमवारचे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं। या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली जाते। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने या महिन्यामध्ये कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं। त्या कारणामुळेच हा महिना भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे। तसेच तर श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे अतिशय वेगवेगळं असतं। मात्र यातील सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। तर यावर्षी म्हणजे 2025 मध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि उद्याच्या सोमवारी म्हणजे 11 ऑगस्ट 2025 या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे। तर या तिसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आणि भगवान महादेवांचं पूजन करून झाल्यानंतर शिवाबूट कशी अर्पण करायची, कोणी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणतं आणि ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर त्याचं काय फळ आपल्याला मिळतं आणि नंतर या वाहिलेल्या धान्याचं काय करावं, अशी शिवामुठीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून जी काही आपली स्वच्छतेची कामं असतील ती करून घ्यायची आहे। त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळा। शक्य असेल तर या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे। आपल्या संपूर्ण घरामध्ये पण आपण गंगाजल शिंपडायचं आहे, त्यामुळे आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होत असते। घरामध्ये एक प्रकारची पवित्रता, सकारात्मकता निर्माण होत असते। त्यानंतर तुम्ही आपली रोजची देवपूजा करून घेऊ शकता आणि देवपूजा झाली की मग तुम्ही महादेवांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जाणार असाल तर अतिउत्तम, तिथेच जाऊन तुम्ही शिवपिंडीची पूजा करू शकता। जमत नसेल तर घरी पण तुम्ही शिवलिंगाची विधिवत अशी पूजा करू शकता। पण जर दिवसभरामध्ये आपल्याला कधीही वेळ मिळाला तर श्रावणी सोमवारी का होईना मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांचे दर्शन हा नक्की घ्या। घरी असेल किंवा तुम्हाला जमणार नसेल तर शिवलिंगाची पूजा तुम्हाला करणं जमत असेल तर तुम्ही नक्कीच करा, कारण की काही जण बाहेर जात असतात कामासाठी, व्यवसायासाठी, बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही। त्यामुळे त्यांनी सायंकाळी घरामध्ये शिवपिंडीची प्रदोष काळामध्ये पूजा करू शकता। उलट प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करणे हे खूप शुभ मानलं जातं। मग आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल, महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण अर्पण केल्या तरी देखील आपल्याला नक्कीच महादेव प्रसन्न होतात। मग त्यामध्ये पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फुलं, चंदन, भस्म यापैकी जे काही साहित्य आपल्याकडे असेल त्यातून मनोभावे पूजा करावी। कारण की असं म्हणतात की एक बेलाचं पान जरी आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तरी देखील भगवान शिवशंकर अत्यंत प्रसन्न होतात। त्यासाठी आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे। तुम्ही जर मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाणार असाल तर अगरबत्ती, साखर, बेलाची पाने, पांढरी फुले जे काही साहित्य नेणं शक्य असेल ते घेऊन जाऊन तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता। किंवा घरामध्ये भगवान शिवशंकरांचे पूजन करणार असाल, शिवामूठ वाहणार असाल तर आधी जिथे आपण पूजा मांडली आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे गंगाजल शिंपडायचं आहे। तिथे पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती पांढरे वस्त्र टाकून पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यावी। त्यानंतर श्री गणेश पूजन करावे आणि त्यानंतरच विधिवत शिवपूजन करावे। शिवपूजन करण्यासाठी आधी आपल्याला एका तांब्यामध्ये शिवलिंग ठेवायचा आहे। अभिषेक करण्यासाठी आणि सर्वात आधी शुद्ध जलाभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक, त्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे। जर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणं शक्य नसेल तर मात्र शुद्ध पाण्याचा अभिषेक तुम्ही करू शकता। कारण की पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये महासागर मंथन झालं होतं आणि सागर मंथन केल्यानंतर जे विष बाहेर आलं, मग ते भगवान शिवशंकराने ते विष आपल्या घशामध्ये घेऊन ते विष प्राशन केलं, संपूर्ण जगाचे रक्षण केलं। पण विष प्यायल्यानंतर महादेवांचा कंठ हा निळा पडला, गळा निळा झाला, म्हणून त्यांचे नाव निळकंठ महादेव असं देखील ठेवलं गेलं। विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना पाणी अर्पण केलं, म्हणूनच शिवलिंगावरती जलाभिषेक करण्याचं विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे महादेवांना
जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला तरी देखील त्याची विशेष फळप्राप्ती आपल्याला होत असते. भगवान शिव स्वतः जल आहेत, म्हणून पाण्याच्या साहाय्याने त्यांची उपासना केल्यास त्यातून चांगले फळ मिळते. शिवांची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र सतत म्हणायचा आहे. त्यामुळे महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. अभिषेक करून झाला की मग पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती शिवलिंगाची स्थापना करावी आणि मग शिवलिंगाची आपल्याला विशेष अशी पूजा करायची आहे. सर्वात आधी शिवलिंगावरती आपल्याला चंदन, भस्म अर्पण करायचं आहे, लावायचं आहे. पांढरं वस्त्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर थोड्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. धोत्र्याचं फळ, फूल असेल तर ते देखील अर्पण करायचं आहे. पांढरी फुले, बेलाची पाने महादेवांना अत्यंत प्रिय आहेत, ते देखील आपण अर्पण करू शकता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्युमोक्षयमामृतात् हा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. पूजा करण्यासाठी तुमच्याकडे एवढं सगळं साहित्य नसेल, वेळ नसेल तर फक्त एक बेलाचं पाट शिवपिंडीवरती तुम्ही नक्कीच अर्पण करा. कारण की एका आख्यायिकेनुसार भिल्ल नावाचा एक दरोडेखोर होता. तो दरोडेखोर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना लुटत होता. मग एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये एकदा हा लुटारू तेथून जाणाऱ्या लुटण्याच्या उद्देशाने जंगलामध्ये गेला आणि एका झाडावर चढून बसला. दिवस रात्र झाडावरही त्याला कुणालाही लुटायला मिळालं नाही आणि ज्या झाडावर दरोडेखोर लपला होता ते झाड बेलाचं होतं. संपूर्ण दिवस रात्र वाया गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि त्या अवस्थेतून त्याने बेलाची पाने खाली फेकण्यास सुरुवात केली. तो एक एक पान खाली टाकत होता आणि ती न कळत खाली पडलेली पाने ही त्या खाली असलेल्या शिवलिंगावरती पडत होती. शिवलिंगावरती सतत बेलाची पानं पडत राहिल्यामुळे महादेव शिवशंकर प्रसन्न झाले. त्या दरोडेखोरासमोर शंकर अचानक प्रसन्न झाले आणि त्या लूटमाऱ्यास वरदान मागण्यास सांगितले. त्याने त्याच दिवसापासून बेलाच्या पाण्याचं महत्त्व वाढलं होतं. त्यामुळे बेलपत्र या दिवशी तुम्ही नक्की अर्पण करा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होईल. तसेच शिवामूठ ही श्रावणातील मोठा वसा मानला जातो. शिवामुठीचं व्रत सुद्धा अत्यंत प्रभावी मानलं जातं. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवाला प्रिय असलेले वेगवेगळे धान्य अर्पण केलं जातं. श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहतात, त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं. तर ही शिवामूठ कोणीही अर्पण करू शकतं. आपल्या मनामध्ये कोणती इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आपण शिवामुठीचा संकल्प घेऊन पण ती शिवामूठ वाहू शकतो. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही संकल्प घेऊन हे शिवामुठीचं व्रत पूर्ण करू शकता. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. कुमारिका मुली चांगला वर मिळण्यासाठी शिवामूठ अर्पण करू शकतात. तर सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे व्रत करतात. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी देखील शिवामूठ अर्पण करू शकता. तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी ही शिवामूठ अर्पण करावी. किमान 5 तरी वर्षे ही शिवामुठीचं व्रत आपण पूर्ण करावं. तुम्हाला 5 वर्ष करायचं नसेल तर तुम्ही प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहू शकता. पण हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र नक्की करावा. फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी जर अडचण आली असेल तर त्या सोमवारी शिवामूठ किंवा पूजा करू नका, उपवास मात्र जरूर करावा. तर शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी आपल्याला शिवाची पूजा करायची आहे. जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे मी सांगितलं सर्वात आधी आपण शिवलिंगावरती पाण्याचा, पंचामृताचा, दुधाचा जो काही अभिषेक आहे तो करायचा आहे. त्यानंतर तुम्ही शिवाला प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करू शकता आणि मग अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाली की मग आपण आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचं. तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती मुगाची शिवामूठ ही अर्पण करायची आहे. मुगाची डाळ वगैरे अर्पण न करता आपल्याला हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहे शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी. आणि कोणतंही धान्य आपण अर्पण करत असताना ते स्वच्छ असावं. एक वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं. शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं. धान्य ओलं करून घ्यावं. एका हातामध्ये मूठ धरून धान्य आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवलिंगावरती सोडायची आहे. ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवरती हळूहळू पाणी सोडायचं आहे आणि शिवामुठीचा मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असा शिवामुठीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे. अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करावी किंवा एकदा केली तरी पण चालेल. तुम्ही ही शिवामूठ मंदिरामध्ये पण अर्पण करू शकता.
शिवामोठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता. किंवा श्रावण सोमवारमुळे मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही पण घरी पण शांतपणे बसून ही शिवामोठीची कथा वाचू शकता. या दिवशी आपल्याला शिवामोठ वाहण्यासाठी शक्यतो हिरवे मूगच घ्यायचे आहेत, कारण की श्रावण महिना हा निसर्गाशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये हिरव्या रंगाचे सुद्धा खूप महत्त्व आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की जर घरी शिवामोठ वाहिली असेल तर वाहिलेल्या धान्याचं काय करावं. तर शिवामोठ म्हणून अर्पण केलेले जे धान्य आहे तर त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही हे धान्य गरजूंना दान करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी ते गाईला खाऊ घालू शकता. मंदिरामध्ये शिवामोठ अर्पण केली तर उत्तमच, पण काही कारणास्तव मंदिरामध्ये जाता येत नसेल तर त्यामुळे घरीच तुम्ही अर्पण केली असेल तर अशा प्रकारे त्याचं दान करू शकता. शिवामोठ अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये सुख समृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाहित इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो किंवा आपला जो काही संकल्प आपण मनामध्ये धरून शिवामोठ अर्पण केलेली असेल तर ते पण पूर्ण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. अशा पद्धतीने प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ शिवलिंगावरती अर्पण केली जाते. अशाच पद्धतीने तुम्ही पण प्रत्येक सोमवारी आपल्याला त्या धान्याची मूठ शिवलिंगावरती नक्की अर्पण करायची आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.